नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज माता लक्ष्मीचा दिवस आहे. आज शुभ मुहूर्त आहे, अक्षय तृतीया हा दिवस आहे. हा जो दिवस आहे हा पुण्य प्राप्त करून देणारा दिवस आहे. हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हटला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे याला महत्त्व आहे, पण बरेच जणांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही. आणि या दिवशी माता लक्ष्मीला तुम्हाला रात्री झोपत असताना व दिवसभरामध्ये असे 2 शब्द तुम्हाला बोलायचे आहे. असा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित करेल आणि घरामध्ये धन ऐश्वर्य यामध्ये बरकत व्हायला लागेल. घरामध्ये मुलाची पतीची भरभरून प्रगती होते. घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. कारण वर्षातून हा पहिलाच असा सण असतो ज्यामध्ये मुहूर्त पाहण्याची गरज नाही. लग्न कार्य असेल, एखादी घराची वास्तुशांती असेल किंवा घरामध्ये एखादी चांगला सोहळा किंवा कार्यक्रम तुम्हाला संपन्न करायचा असेल, त्यासाठी हा जो मुहूर्त आहे अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि त्यांचा जन्म झालेला आहे तो म्हणजे परशुराम यांचा जन्म झालेला आहे. 6वा अवतार श्रीहरी विष्णू यांचा अवतार म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी तुम्हाला रात्री झोपत असताना किंवा झोपण्या अगोदर किंवा दिवसभरामध्ये हे 2 शब्द तुम्हाला बोलायचे आहेत. तर कोणते 2 शब्द आहेत, चला तर जाणून घेऊया. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो दिवस आहे हा पितरांना समर्पित असतो. पितरांचे स्मरण करणे, तर्पण करणे, एखाद्या ब्राह्मणांना जेवू घालणे, गोरगरिबांना दानधर्म करणे, गहू असेल, तांदूळ असेल किंवा एखादा नैवेद्य तुम्हाला कावळ्याकरता किंवा गाईला आणि तुळशीजवळ नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामुळे आपले जे पितर आहे ते आपल्यावर भरभरून आशीर्वाद देत असतात व जे आपले पूर्वज आहे ते पाणी पिऊन आणि नैवेद्य खाऊन तृप्त होत असतात. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते. माता लक्ष्मी यांचा मंत्र म्हटला जातो व त्याच पद्धतीने आपली जी कुलदेवी आहे त्यांना प्रसन्न करण्याकरिता काही वस्तू अर्पण केल्या जातात. मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. कारण या दिवशी माता कुलदेवी आहे किंवा माता लक्ष्मी आहे, त्यांना जर तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्या तर अक्षय पुण्य प्राप्त तुम्हाला मिळत असते. म्हणजेच जे वस्तू तुम्ही अर्पण केलेल्या आहेत त्या वस्तू तर दुप्पटपटीने तुम्हाला फळ प्राप्त होत असते किंवा शाश्वत फळ जे आहे ते तुम्हाला दुपटीने मिळत असते. तर पहा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये असा एक मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र बोलल्यानंतर माता लक्ष्मी आपल्याकडे 2 वर्ष किंवा आयुष्यभर आपली साथ कधी सोडत नाही. कारण हा अतिशय उच्च कोटीचा प्रभावशाली मंत्र आहे. तर पहा, या दिवशी तुमच्याकडने जर कोणतीही सेवा झाली नाही, माता लक्ष्मीची पूजा विधिवत झाली नाही, म्हणून त्याने दिवसभरात हा जो उपाय आहे, हा मंत्र आहे, हे 2 शब्द आहे आवर्जून बोलावे. तर पहा तो मंत्र कोणता आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विश्वविप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजनये नमो नमः. हा जो मंत्र आहे हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय शुभ असा उच्च कोटीचा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जपमाळ करायचा आहे. तर पहा, हा जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. जर पहा, तुम्ही हा जर मंत्र जर एक व्हिडिओमध्ये जर तुम्ही याचा व्हिडिओ जरी लावला किंवा यूट्यूबमध्ये सर्च केला आणि हा जर दिवसभरामध्ये जरी चालू ठेवला तर तुमच्या घरामध्ये शांततेमय वातावरण होईल. घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित करेल. कारण हा जो मंत्र आहे, जेव्हा याचे शब्द तुमच्या घरामध्ये पडतील तर तुमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून हे शब्द बोलसाल तेव्हा तुमच्या मनामध्ये शांती होईल. तुमच्या मनामध्ये शांततेचं वातावरण वाटेल, मन शांत होईल. नक्की तुम्ही एक वेळा नक्की एक जपमाळ नक्की करून पहा.
किंवा श्रवण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हा मंत्र तुम्ही झोपत असताना किंवा दिवसभरामध्ये जर म्हणत असाल तर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित करत असते. हा मंत्र आवर्जून म्हणावा. त्याचबरोबर माता आपली जी कुलदेवी आहे, तुळजाभवानी असेल किंवा लक्ष्मी माता असेल, त्यांचा आवर्जून हा जो मंत्र आहे किंवा कुलदेवीचा जो मंत्र आहे, तुमची जी कुलदेवी आहे त्यांचा एक जप मला आवर्जून करावा. कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो आवर्जून म्हणावा. यामुळे आपल्या घराकडे माता कुलदेवी आकर्षित होत असते आणि तीसुद्धा प्रसन्न होत असते. कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारी माता कुलदेवी असते. म्हणून तुम्ही कधीही आपली जी कुलदेवी आहे तिची सेवा व उपाय करण्याकरिता सर्वात प्रथम तिची सेवा करावी आणि नंतर माता लक्ष्मीची पूजा करावी, सेवा व उपाय करावे. यामुळे दोन्ही जे देवी आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव राहतो आणि तुमच्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते. पैसा घरामध्ये खेळू लागतो. असा हा उच्च कोटीचा उपाय नक्की करून पहा. भरभरून आशीर्वाद मिळतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.